नागपूर मनपा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प राबवते आहे। या प्रकल्पाद्वारे भांडेवाडीतील 55 एकर जमीन स्वच्छ करण्यात आली आहे। यावर्षी आणखी 21 एकर जमिनीची सफाई केली जाणार आहे। बायोमायनिंग प्रकल्पामुळे भांडेवाडीत एकूण 76 एकर जमीन आता मोकळी होणार आहे। नागपुरातील सर्व कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावता यावी आणि परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवता यावा यासाठी मनपाकडून भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये बायोमायनिंग प्रकल्प राबवण्यात येतो आहे। भांडेवाडी बिडगाव रोडवरील 55 एकर जागा 2019 पर्यंत पूर्णपणे कचऱ्याने भरली होती। 20 लाख मेट्रिक टन प्रक्रिया न केलेला कचरा इथं जमा झाला होता। मनपाने स्वखर्चाने या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प राबवला आणि संपूर्ण 55 एकर जमीन साफ केली। भांडेवाडीत अनेक वर्षांपासून साचलेल्या 10.5 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने आता 21 एकर जमीन मोकळी होणार आहे। मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला। यात त्यांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील जागा मोकळी करण्याचा संकल्प केला होता। मनपाने यापूर्वी रिकाम्या केलेल्या 55 एकर जमिनीवर विविध पर्यावरणीय प्रकल्प राबवले जात आहेत, जसे की बांधकाम, विघटन कचरा प्रक्रिया केंद्र, कचरा ऊर्जा अंतर्गत 1000 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा सीबीजी प्लांट उभारणं, SLFचं बांधकाम, मियावाकी पर्यावरण प्रकल्प इत्यादी। यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि उर्वरित प्रकल्पांचं बांधकाम सुरू आहे आणि जागा सुरक्षित करण्यात आली आहे। रिकाम्या झालेल्या 55 एकर जमिनीपैकी 30 एकर जमीन घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आली आहे।